हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये लॉजिक ह्या चॅप्टरचा पुढचा पार्ट पाहूयात. तर चला स्टार्ट करूयात. काय आहे स्टेटमेंट पॅटर्न? स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं? अ प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स that is P, Q, R, etc. and connectives and or negation implies double implies called as a statement pattern. स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं? मग स्टेटमेंट लेटर्स P, Q, R, etc. आणि कनेक्टिव्ह आपल्याकडे 5 कनेक्टिव्ह आहेत. ह्याच्या प्रॉपर कॉम्बिनेशनला आपण काय म्हणतो? स्टेटमेंट पॅटर्न. वी कॉल्ड इट एज स्टेटमेंट पॅटर्न. तर बघा, P इम्प्लाइज Q, P अँड Q, निगेशन P अँड Q. हे काय आहेत? काही एक्झाम्पल घेतले आपण स्टेटमेंट पॅटर्नचे. आता याला म्हणायचं स्टेटमेंट पॅटर्न. आता पुढे जाऊ. लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हणायचं? टू स्टेटमेंट पॅटर्न्स are said to be equivalent if their truth values are identical or same. स्टेटमेंट पॅटर्न, दोन स्टेटमेंट पॅटर्नच्या स्टेटमेंट पॅटर्न्स इक्विव्हॅलन्स जर असतील तर त्याला काय म्हणायचं? लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणायचं. इफ स्टेटमेंट पॅटर्न A and B are equivalent, we write it as A is equivalent to B. फॉर एक्झाम्पल पाहूयात. एक्झाम्पल काय आहे? निगेशन ऑफ P or Q is logical equivalence to negation P and negation Q. हे कसं काय? तर आपण हे दोन स्टेटमेंट पॅटर्न आहेत. ह्याला आपण S1 म्हणूत आणि हा S2 आहे. तर हे दोन स्टेटमेंट पॅटर्न इक्विव्हॅलंट आहेत. कसं काय? तर ट्रूथ टेबल आपण तयार करणार आहोत. हे P, Q, त्याच्यानंतर P और Q, त्याच्यानंतर निगेशन P और Q, निगेशन P, निगेशन Q आणि निगेशन P अँड निगेशन Q. बघूया हे इक्विव्हॅलंट आहेत का नाहीत. तर आपण ह्याचा ट्रूथ टेबल तयार करूयात. काय होईल सांगा. आता बघा, P मध्ये काय येईल? 2T 2F अल्टरनेट घ्यायचं. त्याच्यानंतर Q मध्ये काय येईल? 1T 1F 1T 1F. P और Q और कधी असतं? और कधी असतं? FF असेल तर F, अदरवाइज T, किंवा 1T असेल तर T. आता निगेशन ऑफ P और Q काय असेल? निगेशन T असेल तर F, T असेल तर F, T असेल तर F आणि F असेल तर T. त्याच्यानंतर निगेशन P च्या TT असेल तर काय होईल? F F T T. त्याच्यानंतर निगेशन Q काय होईल? F T F T. आता ह्या दोघांमध्ये काय आहे? अँड कधी असतं? TT असेल तर T, अदरवाइज फॉल्स. बघा, ह्याला आपण नंबरिंग देऊत. हे 1 2 3 4 5 6 7 एंट्रीज. बघा, एंट्रीज 4 कॉलमच्या आणि 7 कॉलमच्या कशा आहेत? सेम आहेत. आपण ह्याला S1 नाव दिलं, हे S2 नाव दिलं. दीज आर द सेम. म्हणून हे काय आहे? लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहेत. समजलं असेल लॉजिकल इक्विव्हॅलन्स कशाला म्हणायचं. तर पुढे जाऊयात. आता आपल्याला पाहायचंय व्हॉट इज मीन बाय टोटोलॉजी. टोटोलॉजी कशाला म्हणायचं? तर बघा, all the
entries in the last column are T in the given statement pattern is called as tautology. एखाद्या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये लास्ट कॉलम मध्ये जर सर्व टी असतील तर त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड एज टोटोलॉजी. आता बघा, पी ऑर निगेशन पी ही स्टेटमेंट आहे. ह्याचं आपण टेबल तयार करून पाहूत. पी दुसरी स्टेटमेंट नाही, निगेशन पी घेतलं. बघा काय होईल? निगेशन पी आणि निगेशन पी. त्याच्यानंतर घेतलं आपण इथं पी ऑर निगेशन पी. सांगा बरं, करा काय येईल? टी असेल तर एफ येईल, एफ असेल तर टी येईल. ह्याचं ऑर पाहिजे. ऑर कधी असतं? एफ एफ असेल तर एफ, आणि किंवा एक जर ट्रू असेल तर ट्रू येतं ऑर मध्ये. ट्रू दोन्ही काय आले? ट्रू आले. लास्ट कॉलमच्या एंट्री बघा, दोन्ही काय आहेत? टी टी आहेत. म्हणून हे काय आहे? टोटोलॉजी आहे. नेक्स्ट, कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शन कशाला म्हणायचं? जर लास्ट कॉलम मध्ये एखाद्या स्टेटमेंट पॅटर्नच्या ऑल एंट्रीज आर false, then it is called as contradiction. All the entries in the last column are all F, then in the given statement pattern is called contradiction. Contradiction मध्ये फॉर एक्झाम्पल P and negation P. सिमिलरली तसाच टेबल तयार करूयात. P त्याच्यानंतर निगेशन P, P and negation P. काय होईल सांगा? हे टी एफ. टी असेल तर एफ येईल, एफ असेल तर टी येईल. अँड कधी असतं? टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. म्हणून लास्ट कॉलम मध्ये ऑल एंट्री काय आल्या? एफ आल्या. म्हणून दिस इज द कॉन्ट्रॅडिक्शन. आता कंटिंजन्सी कशाला म्हणायचं? A statement pattern which is neither a tautology nor a contradiction is called as contingency. आता ह्याच्यामध्ये बघा, कंटिंजन्सी साठी टेबल एक्झाम्पल बघा. पी अँड क्यू आपण एक्झाम्पल घेतलं. ह्याचा टेबल तयार करा, कारण लास्ट कॉलम मध्ये टोटल पी आणि क्यू ह्याचे स्टेटमेंट आहेत. टोटल काय येईल? हे पी घेतला, क्यू घेतला, पी अँड क्यू. आपण टेबल तयार करूयात. काय असतं? 2 टी 2 एफ, 2 टी 2 एफ, 1 टी 1 एफ, 1 टी 1 एफ. अँड कधी असतं? टी टी असेल तर टी, अदरवाईज फॉल्स. मला सांगा, लास्ट कॉलमच्या एंट्री ऑल आर मिक्स टी अँड एफ, देअरफॉर इट इज कंटिंजन्सी. आता बघा, टोटोलॉजी आपण नेहमी स्मॉल टी न दाखवत असतो टोटोलॉजी, आणि कॉन्ट्रॅडिक्शन हे आपण स्मॉल सी न दाखवत असतो. तर आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय आहे, टोटोलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कंटिंजन्सी आपण पाहिलं. थँक्यू फ्रेंड्स.